मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विभक्ती. विभक्ती म्हणजे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दाखवणारा बदल. उदाहरणार्थ, घर ते घरात. इथे त हा प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागणारी अक्षरे. उदाहरणार्थ, घर प्लस त बराबर घरात. सामान्य रूप म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वी होणारा बदल. उदाहरणार्थ, घोडा ते घोड्या प्लस ला बराबर घोड्याला. आता कारकार्थ समजून घेऊया. कर्ता क्रिया करणारा. कर्म ज्याच्यावर क्रिया होते. करण साधन. संप्रदान ज्याला दिले जाते. अपादान दूर जाणे. अधिकरण ठिकाण किंवा वेळ. विभक्ती खूप महत्वाची आहे, कारण विभक्ती नसली तर वाक्याचा अर्थ लागत नाही. उदाहरणार्थ, राम शाळा जातो. क्रॉस राम शाळात जातो. पिक मार्क. विभक्तीचे 8 प्रकार आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. अशाच सोप्या मराठी व्याकरणासाठी फॉलो करा ज्ञानमित्र.